नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गझल प्रावीण्य परिवारातर्फे आपण मराठी गझल तंत्रशुद्ध प्रचार आणि प्रसार करण्याचे वेगवेगळे उपक्रम कायम घेतच असतो. त्या अनुषंगानं आता गावे गजलेच्या गावा या उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या उपक्रमाअंतर्गत परिवारातील गझलकार किंवा गझलकार आपली स्वरचित एक आणि परिवारातील दुसऱ्या कोणाची गझल तरण्णूमध्ये सादर करत असतात. तर आता या कार्यक्रमामध्ये पुढची माळेतली ओळ घेण्यासाठी दौंडवरून गझलकार अनिसा शेख आपल्या सोबत जॉईन झाले. तर सर्वप्रथम मी अनिसा त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही गझल घ्याव्यात. अनिसा ताई. धन्यवाद. गावे गझलेच्या या उपक्रमात संधी दिल्याबद्दल प्रथम धन्यवाद. गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण पुजारी सर, प्रणव आणि 24 तास मार्गदर्शन करणारी माझी सखी नंदिनी, या आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सुधाताई, माझे सर्व गझल मित्र मैत्रिणी, येथे उपस्थित सर्व गझल रसिक आणि यांना सर्वांना नमस्कार, सलाम, आदाब. या गझल प्रावीण्य परिवारात रोज कोणता ना कोणता उपक्रम हा राबवला जातो. नव गझलकारांसाठी ही तर एक मेजवानीच असते. कोणत्याही प्रकारची सक्ती इथे नसते. जमेल तसे सहभाग घेता येतो. गझल किंवा शेर लिहून समूहावर टाकताच गुण दोषासहित त्यावर चर्चा होते आणि गझलेतील बारकावे समजतात. त्यामुळे गझल तंत्र शुद्ध होते. मला तर असे वाटते की गझल प्रावीण्य परिवार ह्याच्यामध्ये कोणालाही करमत नाही किंवा आमचा वेळ जात नाही किंवा खूप बोर होतोय असा प्रश्न कोणालाच कधीच येत नसेल. या आभासी दुनियेत का होईना आपण सर्वांना भेटतो, बोलतो, चर्चा करतो आणि संपर्कात राहतो. याचे पूर्ण श्रेय प्रवीण सर आणि प्रणव यांना जाते. आज गझलेच्या गावा या उपक्रमात मी कलिनंदिनी या वृत्तातील माझी एक गझल तरुणांमध्ये गाण्याचा प्रयत्न करते. गझलकार किंवा कवी जे लिहितो ते आपल्या परिसरातील असते किंवा आपल्या मनातील भाव असतात. असेच माझ्या जवळील व्यक्तीचे उमटणारे माझे भाव मी ह्या गझलेमध्ये शब्दबद्ध केलेले आहेत. मनातल्या छटा तुझ्या निहारते हळूहळू, मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू, मनातल्या छटा तुझ्या निहारते हळूहळू, मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू. अपूर्ण स्वप्न राहिले खुणावते सदा मला, अपूर्ण स्वप्न राहिले खुणावते सदा मला, उठून मग करायला धजावते हळूहळू, उठून मग करायला धजावते हळूहळू. तुझ्या नशेत राहते कवी मनात मी सदा, तुझ्या नशेत राहते कवी मनात मी सदा, गझल लगावलीत मग उतारते हळूहळू, गझल लगावलीत मग उतारते हळूहळू. तुझाच वेद लागतो जीवास एक सारखा, तुझाच वेद लागतो जीवास एक सारखा, भ्रमात राहुनी जरा प्रकाशते हळूहळू, भ्रमात राहुनी जरा प्रकाशते हळूहळू, मनातल्या छटा तुझ्या निहारते हळूहळू, मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू. हिरावली सुखे अनेक हिरावलाय सोबती, हिरावली सुखे अनेक हिरावलाय सोबती, मनात गोड आठवण विहारते हळूहळू, मनात गोड आठवण विहारते हळूहळू, मनातल्या छटा तुझ्या निहारते हळूहळू, मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू, मनातल्या मनात त्या चितारते हळूहळू. धन्यवाद. क्या बात आहे. थाळवर हृदय घेऊन खूप सुंदर असं तुम्ही सादरीकरण केलं ताई. गझली अतिशय सुंदर होती.
अतिशय छान सुरात आपली गझल ऐकताना हळूहळू ती फुलत गेली आणि आम्हाला आवडत गेली. मी पुढची गझल घेण्याची तुम्हाला विनंती करतो. पुढची गझल आता परिवारामध्ये सगळेजण छान लिहितात, कोणाची गझल निवडावी हा खूप मोठा प्रश्न आहे. मी नंदिनीताई काळे यांची गझल निवडली आहे. नंदिनीताई काळे आणि आम्ही दोघीही एकाच नावेतील नावे आहोत, त्याच्यामुळं मला ही गझल खूप आवडली. त्याच्यातील भाव मला खूप जवळचे वाटले, तर तरुणांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करते. एकटक तुझला पहावेसे मला वाटायचे, कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे. एकटक तुझला पहावेसे मला वाटायचे, कोरलेले मी मनाशी ते तुला सांगायचे. गोडवाना त्यात राहो नेहमी या जीवनी, गोडवाना त्यात राहो नेहमी या जीवनी. बीज प्रेमाचे मला हृदयामध्ये लावायचे, बीज प्रेमाचे मला हृदयामध्ये लावायचे. कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे, कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे. ठेवली नाही अपेक्षा कोणतीही मी कधी, ठेवली नाही अपेक्षा कोणतीही मी कधी. का तरीही पाहते मग स्वप्न तुझ भेटायचे, का तरीही पाहते मग स्वप्न तुझ भेटायचे. कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे. माळला मी सोन चाफा मोगरा केसामध्ये, माळला मी सोन चाफा मोगरा केसामध्ये. गीत प्रीतीचे सुगंधी छानसे मग गायचे, गीत प्रीतीचे सुगंधी छानसे मग गायचे. कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे, एकटक तुझला पहावेसे मला वाटायचे. वाटते अवघड किती आपुले जगी या भेटणे, वाटते अवघड किती आपुले जगी या भेटणे. सांग ना वेड्या मनाला मी कसे रोखायचे, सांग ना वेड्या मनाला मी कसे रोखायचे. एकटक तुझला पहावेसे मला वाटायचे, कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे, कोरलेले मी मनाशी जे तुला सांगायचे. धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. अतिशय सुंदर अशी गझल नंदिनीताईंची तुम्ही घेतली आणि मनातले भाव पुढच्यापर्यंत पोहोचवायचे हे जे सुंदर भावना तुम्ही त्या मांडल्या आणि काय सुंदर त्यावर स्वरसाज केलेला आहे. खूपच सुंदर आणि सद आहे. आजची तुमच्या आवाजात इतक्या सौम्य आवाजात तुम्ही ही दोन्ही गझला घेतल्या. मी दवाखान्यात बसून आहे पण मला असं रेडिओ ऐकल्यासारखं छान वाटत होतं. थोडं गोंधळात सुद्धा ती एक शांतता मनाला स्पर्शून जात होती. याबद्दल मी खरंच आपले खूप कौतुक करतो, अभिनंदन देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आपली तारीख खूप आधी ठरली होती, तारीख तुम्ही न चुकता पाळली त्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि आज खरोखरच काय म्हणतात त्याला विविध योग आले होते. प्रवीण सर ट्रॅव्हल करत आहे, मी दवाखान्यात ऍडमिट आहे, तरीही हा कार्यक्रम व्हायचा तसाच झाला. त्यामुळे संपूर्ण गझल प्रावीण्य पारवाचे मला अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे की काहीही झालं तरी कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. आज होस्टिंग आणि रेकॉर्डिंगची जबाबदारी कार्यशाळा 12 मधील रचनाताई यांनी घेतली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. परिवारातील बरेच लोक इथे आहेत, कार्यशाळेतले काही लोक इथे आहेत, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आणि हा
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गझल प्रावीण्य परिवार मराठी तंत्रशुद्ध मराठी गझलेसाठी जी धडक तंत्रशुद्ध मराठी गझल कळो ते स्वतः लिहायला लागो आणि पिढ्यानं पिढ्या तंत्रशुद्ध मराठी गझल पुढे सादर करावं. यासाठी आपण सांगत